जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे। 15 जानेवारीला मतदान असून 16 जानेवारीला मतमोजणी आहे। मग याचा परिणाम काही पोलीस भरतीवर होईल का किंवा ग्राउंड पुढे जातील का? तर बघा, याचा परिणाम मित्रांनो पोलीस भरतीवर होणार नाही किंवा ग्राउंडवर सुद्धा होणार नाही। तुमचे ग्राउंड हे पुढे जाणार नाहीत। याचं कारण काय? तर बघा, जानेवारीच्या 15 तारखेला मतदान असून 16 तारखेला मतमोजणी आहे। यानंतर 17 तारखेपासून जो पोलीस बंदोबस्त आहे हा मोकळा होऊन जाईल। मग तुमचे ग्राउंड घ्यायला त्यांना काहीही अडचण नाही आणि एक पोलीस भरती घेण्यासाठी एक मार्ग मोकळा होऊन जाणार आहे। मग जर तुमचे जर मतदान हे मतदानाची जी तारीख आहे किंवा निवडणुकीची तारीख आहे हे जानेवारीच्या जर एंडिंगला असते तर कदाचित तुमचे ग्राउंड पुढे गेलेले असते। तर हे पण 16 तारखेपर्यंत निवडणुका पूर्ण होऊन जातील। मतमोजणी झाल्यानंतर हा बंदोबस्त क्लोज होऊन जाईल। मग त्यानंतरचे जे दिवस आहेत हे तुमचे ग्राउंड घेण्यासाठी मोकळे होऊन जातील। तर बघा, जानेवारीच्या एंडिंगला तुमचे हॉल तिकीट येऊ शकतात आणि तुमचे फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होतील। जर समजा जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत मित्रांनो, ते कदाचित त्याची तारीख जर जानेवारीच्या एंडिंगमध्ये जाहीर झाली तर तुमचे कदाचित ग्राउंड पुढे जाऊ शकतात। पण सध्या तर जिल्हा परिषदेच्या तारखेची काही जाहिरात आली नाही किंवा जाहीर झाली नाही। ती कोर्टाने सांगितलं होतं की 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्यायला, पण काही कारणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर स्थगिती आलेली आहे। जर त्याची तारीख डिक्लेअर झाली तर मग तुमचे ग्राउंड 10-15 दिवस पुढे जाऊ शकतात। तर सध्या तरी जिल्हा परिषदच्या तारखेचं काही आलेलं नाही। तर तुम्ही जे आता सध्या महानगरपालिकेच्या ग्राउंडची तारीख डिक्लेअर झालेली आहे तर तुमचा जो त्यावर लक्ष द्या आणि ते तारीख जी आहे मित्रांनो 16 तारखेला एकदा मतमोजणी झाल्यानंतर बंदोबस्त क्लोज होईल। त्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही जे तुमचे ग्राउंड घेण्यासाठी। मग आता तुम्ही असं समजू नका की आमचे ग्राउंड पुढे जातील का। समजा जिल्हा परिषदेचे निवडणुकामध्ये आल्यानंतर जाऊ शकतं, ते निवडणुका येऊ शकतात। पण ह्या गोष्टी मित्रांनो ज्यावेळेस आल्या त्यावेळेस बघता येईल। पण सध्या तर तुम्ही ग्राउंड हे तुमचं पुढे जाणार नाही असं ठरवून ग्राउंड करा। कारण बघा, जे जिल्हा परिषदेचे निवडणूक आहेत हे फेब्रुवारीच्या नंतर सुद्धा जाऊ शकतात। हे आपण आता फिक्स सांगू नाही शकत कारण त्याच्या तारीख डिक्लेअर झालेले नाहीत। मग त्याच्यासाठी तुमचे ग्राउंड झाल्यावर सुद्धा होऊ शकतात आणि जर कदाचित जानेवारीच्या एंडिंगमध्ये आले तर मग तुमचे ग्राउंड 10-15 दिवस पुढे जाईल। जास्ती जिल्हा परिषदला सुद्धा काही इतका जास्ती वेळ लागणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमचं ग्राउंड चांगलं करा आणि चांगली प्रॅक्टिस करा मित्रांनो। आणि इकडला तिकडला विचार करत किंवा कुण्या कारणामुळे पुढे जाईल का भरती किंवा ग्राउंड पुढे जातील का असा विचार न करता तुम्ही स्वतः ग्राउंडवर लक्ष द्या, जेणेकरून तुमचं ग्राउंड चांगलं होईल आणि तुम्ही फेब्रुवारीच्या तयारीने राहा मित्रांनो। जानेवारीच्या एंडिंगमध्ये तुमचे हॉल तिकीट आले तर तुमचे फेब्रुवारीमध्ये 100% ग्राउंड होऊन सुरुवात होईल आणि जर लहान जिल्हे असतील तर तुमचे ग्राउंड हे लवकर आटपणार आहेत। तर तुमची तयारी चांगली ठेवा। जे मुलं शेवटी फॉर्म भरलेले आहेत आणि काही जणांनी लवकर फॉर्म भरला, तर शेवट ज्यांनी फॉर्म भरला त्यांना वाटत असेल की आमचं ग्राउंड शेवट आहे, तर ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा आहेत ती 5-7 दिवसामध्ये ग्राउंड होऊन जातात। आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त सुद्धा फॉर्म आलेत मित्रांनो त्यासाठी तुम्ही ढिल्लं पडू नका की आमचं फॉर्म लास्टला भरलेलं आहे शेवटी येईल। पण जर कदाचित त्याने ग्राउंडची संख्या वाढवली, ग्राउंडची मागणी जास्त केली तर तुमचे ग्राउंड ते सुद्धा लवकर होऊन जातील। त्याच्यासाठी तुम्ही तुमची तयारी चांगली ठेवा आणि तुमचे ग्राउंड पुढे जातील असा विचार न करता ग्राउंड फेब्रुवारीमध्ये होतील असं ठरवून अभ्यास करा। कारण पुढे जाण्याचं काही एक कारण नाही आणि तुमचं जर मन भटकत असेल की पुढे जाईल मागे येईल याकडे लक्ष देऊ नका मित्रांनो। आणि जर जिल्हा परिषदचं जर निवडणुका झाली तर कदाचित जाऊ शकतं ग्राउंड पुढे। तर जर जिल्हा परिषदेच्या तारखा आता फिक्स तर झालेले नाहीत, मग सध्या तर काहीच कारण नाही की तुमचं ग्राउंड पुढे जाईल।
तर बघा तुम्हाला जे अपडेट होती आपण तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. अशीच काही नवीन अपडेट असेल किंवा भरतीबद्दल तुम्हाला काही मार्गदर्शन असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये.